बाप रे बोलती बेकार करके बहुत बेकार करके आ गई रे बाप। सोना हाँ बाप अरे देख रहे उधर आप उठे का पाला मेरी बकरी रोज खा के उस पे मुद्द देती रहे और उसको सोना बोल रहा क्या? अरे मूर्ख माणसा आणि आपण मी कोणाला शिकवतोय त्याला सांगून काही फायदा नाही. ते लोक आपला सण करत नाही किंवा आपण त्यांचे सण करत नाही. जसे तुमचे सण असतात तसे आमचे सुद्धा सण असतात. हा कोणते? आमचा कसा सण असतो आगाजी गुढीपाडवा दिवाळी लक्ष्मीपूजन रक्षाबंधन पोळा 12 महिन्याचे 12 सण असतात. अरे 12 महीने के 12 सन पकड़ते तुम. अरे हमारे कैसे कैसे सन है भाई? हाँ अरे हम बड़े बड़े त्योहार रहते हमारे. अरे हमारे लोग उपास भी पकड़ते. हाँ उपास और बाप रे क्या उपास पकड़ते तुम? हमारे जैसे है ना जो कोई बचते नहीं. हाँ मंगलवार पकड़ते. अब शिवरात्र पकड़ी. हाँ अभी शिवरात्रि पकड़ी महादेव बाबा की. मंगलवार पकड़े मरी माई की. हाँ शिवरात्रि पकड़ते मंगलवार पकड़ते बुधवार पकड़ते. हाँ अरे वो भी बाप रे तुम्हारा उपास भी कैसा रहता? उपास बाप रे अभी साबुदाने की खिचड़ी खाए और लगेच शाम को केले फंसाते और केले फंसाए के लगेच बिया फरकाते. अरे तुम्हारे को पछता दिन भर जलगांव केंद्र चालू रहता टंग टुंग फुसफास. हमारा रोजा कैसा है? महीने का रोजा रहता. हाँ बकरी 1 महीने का रोजा बकरी रमजान महीने में हमारा उपवास रहता. भाई हमें ना पानी भी नहीं पीते. पानी तो जानते पण थूक भी नहीं निकलते. अरे वो थूकना तो जानते पाते भी नहीं. अरे समझो बोलचो में पात दिया तो ऊपर छूट गया. अरे हाँ बाप रे हमारे ईद के दिन हम नए नए कपड़े पहनते मुंह में पान कान में इतर भारी भारी सेंट लगाते. हाँ भाई बहुत बड़े बड़े तुम्हारे लोग जैसे बुजुर्ग आ गए उनको ईद मुबारक ईद मुबारक मिलते ऐसे भाई. हाँ मोटा मोटा खाना खाते. मीठा मीठा रहे. हाँ मीठा मीठा मीठा. हाँ इधर चांद दिखा तो तुम्हारे लोगों की शान खुल जाती है. हाँ। नए नए कपड़े पहना आंखों में सुरमा लगाना हाथों में मेहंदी लगाना हाथ में रुमाल लेना नए नए बूट पहनना बराबर. भारी भारी इफ्तर मारना आणि 8-8 दिन अन्य धोना. तुम्हारे जैसे जरूर इसला बडवास मारतात रे. अरे तुम रोज के रोज नहाते रहे. हम जुम्मे जुम्मे म्हणजे हम आज ना है तो कल नहाते कल ना है तो परसों नहाते परसों ना दे तो तरसू नहाते. तुम्हारा वैसा हमारा वैसा नाही. जुम्मे जुम्मे की जुम्मे सारा आपण रोज आपण लांबून मध्ये टाकतो आणि त्या हप्त्यातून होता थोडे जुम्मे की जुम्मे. अरे बाबा ह्या दाटीभेद तुम्ही आपण केलेला आहे. बरोबर. सिटीचे साईबाबा काय म्हणतात? सबका माली एक सबका माली एक. तू एक म्हण ऐकली का? पापी जलगंगा नावे मनतल चित चोर पापी जलगंगा नावे मनतल चित चोर पहिला पाप तो नहीं धोया दसमन लेके आया. और पंढरपूरच्या यात्रेमध्ये गेले चंद्रभागेमध्ये. बरोबर. ते कोण असतात? दसरामात 4 प्रकार लोक राहतात. हौशा नवशा गौशा आणि दौशा. जो हौशा रास तो कसा करत हौशा. नवशा म्हणजे महादेव बाबा आमोठा बोले पोरगा होऊ दे नाही तर सुक्क लागू दे हे हौशे आणि नवशे. बरोबर. गौशा कोण? त्या जत्रा मग भोंगायतच नाही का 10 रुपयाला 10 रुपयाला बोंगा तो भोंगा लिहिला ना आणि त्याला कसा कोकळा ना हे झाले गौशी आणि दौशा बोलता आलं. कस काय? त्या पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा मी सिद्धी राहत नाही. चंद्रभागेमध्ये जे काही आंघोळ्यासाठी महिला मंडळ असतात आया बहिणी असतात त्या भक्तीमध्ये धुंद असतात. बरोबर. त्यांना वेळ नसते कुणाकडे पाण्याची. या 2 इंदोरी तरी चंद्रभागा वेळ लागतच. बरोबर. आता तो येत ना का रे हौशा तो म्हण काय रे गौशा माझ्या देखळे देखणारे माझ्या काय रे माझ्या देखणारे काय रे अध्यक्ष त्या बाईने साडी घेतली वरूनची. म्हणजे ज्या ठिकाणी पाप धुण्यासाठी गेला त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित राहत नाही. म्हणून म्हणतात पापी जलगंगा नावे मनतल चित चोर पहिला पाप तो नहीं धोया दसमन लेके आया. और बरोबर. चल आता आम्ही आमच्या कामाला लागतो. चालेल. तो तुझ्या कामाला. हो जा. तू एक काम कर तुझ्या बाबांकडे बाबांची आज्ञा घे बाबांना भेट. मी आईकडे जातो. मला इथे आठवण आली जरा मी आईकडे जातो नंतर मी बाबाकडे येणार. तू आईकडे जाओ. बाबा
हे घ्या, सोनं घ्या आणि आशीर्वाद द्या. शुभ आशीर्वाद. मोहन, हा तू आला आणि चंद्र कुठे गेला रे? त्या आईच्या महाराज गेले. वा रे वा, किती ज्ञानी मुलगा आहे माझा. त्यातला आज मेट्ट गेले, निंबाचे निंबोडे साखरेचे आडे आणि बीजे तैसे पडे. त्यांनी तात्काळ जाणून केले असेल. यदा कदाचित मी उडीला कडे गेल्यावर आई माझी सावतर आहे. तिला माहिती झाल्यावर रागवेल, मनात नाराज होईल. त्याच्यासाठी तो तुझ्या आईच्या मालात गेला. हा काही हरकत नाही. थोड्या टायमाने तो देखील येणार. छा, ज्येष्ठ लोकांना सोनं दे, त्यांचा आशीर्वाद घे. ताबडतोब ये. बरं चल. रसिको, आज जरा आनंद वाटतोय. आम्हाला तर चिंता पडली होती की कार्यक्रम होतो का नाही होतो. या अरे कस काय आला तू? माझ्या पायानं हात लावतो. मी का तुझी सध्या आहे का? आई तिथून एक, आई तिथून एक असते. ती जन्म देते असो या सावत्र असो. सृष्टीचे मालक ज्यांनी सृष्टी निर्माण केली श्रीकृष्ण भगवान यांना जन्म दिला देवकी मातेने, सांभाळ केला यशोदा मावशीने. जिने जन्म दिला लोकांच्या लक्षात देवकी माता नाही, जिने सांभाळ केला आज प्रत्येकाच्या लक्षात यशोदा आई आहे. जशी तू माझी यशोदा आई आहे. स्वर्ण घे आणि मला आशीर्वाद दे. आई 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 आई. अरे मला आई नको म्हणू, मला बाई नको म्हणू, मला काही नको म्हणू. हिला हुल्ला फुकी मना हो राम. ए या दोन्ही मध्ये घ्यात का? नाही आणि का मध्ये घ्यात दोन्ही नाही चंद्र, मला आई नको म्हणू. चंद्र जसा बनी बनवा लागला आणि माझ्या मती मान फेटायला फिराय धलदडी धलदडीत हे दुःख सांगताना हृदय माझ्या काय होतंय? चंद्र, डोंगराला आग लागते हे सारे जग पाहतं. माझ्या शरीर मध्ये अशी आग लागण्याची झाली रे चंद्र. शरीरात आग झाली. मग नको आई मोठ्याची तुपसा करत, नको आई मोठ्याची तुपसा करत. गरीबाची चटणी भाकर, गोडणी ध्यानी, काय ध्यानी लागली सावतर पुत्र पाहुणी. तुझ्या शरीरात आग न झाली मग एक काम कर, घरात थंड पाणी असेल किंवा फ्रीज मध्ये पाणी असेल ते पाणी घे, तुझ्या अंगावर टाकून घे, तुझ्या शरीराची शांतता होऊन जाईल. चंद्र, अरे तुला कळत का बर नाही? तुला प्रेम करतो का चंद्र? प्रेम. आता मी एवढा नादान आहे का? आज मी 21 वर्षाचा आहे. मला जगाचा बाजार करतोय, सारं कळतंय मला. पण प्रेम अनेक प्रकारचे असतात. प्रेम आई मुलाचा असतो, बाप मुलाचा असतो, भाऊ भावाचा असतो, नवरा बायकोचा असतो. अहो चंद्र, मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही माझ्यासोबत नवरा बायको सारखा प्रेम करा. तुझी जबान आवडली जात तसे तिला कापून कुत्र्या पुढे तू आई आहे, माझी आई आहे. तू का लागते माझी सावत्र माता, का लावते बापाच्या नाता. विचार कर काही शब्द बोलताना मनी शरमली नाही. हो अगं तू माझे सावत्र आई कुठून आणि जन्म देते आई कुठून? तुला बोलताना लाज वाटत आहे. जा ना माझ्या बापाजवळ जा, माझा बाप जिवंत आहे ना. तुला प्रेम करायचा बापाजवळ जा, त्या बापासोबत प्रेम कर ना. अरे तुझा बाप म्हातारा होऊन गेला, त्याच्यातून काहीच होत नाही. हे बघ, मी तुला अजून आई आई म्हणतोय, मला जाऊ दे, माझा मार्ग मोकळा कर. तुम्ही सांगता छात्राच्या खुणात, मला वेळेला काही समजेन. पडली भ्रांत, ते न्याय दाखले मज नाही समज. ये न्याय दाखले मज नाही समज. ये न्याय दाखले मज नाही समज. माणूस सांगाल कोणी सांगत नाही असं का मग
तुमच्यासारखे नालायक लोक आहेत म्हणून अजून जगात बलात्कार होत आहेत. 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहे. तुमच्यासारखे नालायक विचार आहेत आणि दृष्टखोर या जगात आहेत म्हणून स्त्री जातीला बाहेर निघणं मुश्किल होऊन गेलंय. काय काय कसे कसे लोक होऊन गेले जगात. आई बरोबर चल या. चल